सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. मी 16 वर्षाची. माझे आई वडील आधी 15 वर्षीय आले होते, तेव्हा पण मला आठवत नाही. पण मी पहिलीपासून इथं आहे, तेव्हा मला अभ्यासाला अडचण आहे. कंदी लाव किंवा बॅटरीक व माझा अभ्यास चालू आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव माथा गावांतर्गत असलेल्या कारेवाडीच्या गणपती वस्तीवर आजही मूलभूत सुविधांची भीषण वानवा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही इथं ना वीज ना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. आम्ही जगाच्या नकाशावर आहोत की नाही असा सवाल येथील नागरिक विचारतायत आणि शासन प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करतायत. आम्ही इथं येऊन 20-25 वर्ष झालेत. आम्हाला लाईट नाही. मतदानाच्या वेळेस येतात मतं घेऊन जातात आमच्याकडून. आम्हाला लाईटीची सोय नाही. आमची मुलं आता आमच्या मुलांना अभ्यासासाठी उजेडाचं हे नाही. कारेवाडीच्या गणपती वस्ती परिसरात सुमारे 10 ते 15 घरं आहेत. मात्र आजही या घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही. परिणामी रात्र काळ्याकुट्ट अंधारात काढावी लागतीये. परिसराला लागून मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे हिंस्र प्राण्यांची भीतीही कायम असते. वीज मिळावी यासाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे 2 वेळा कोटेशन भरलं. मात्र ठोस कार्यवाही ऐवजी उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या प्रश्नाबाबत आमदार किरण लामटे यांनाही वेळोवेळी निवेदनं देऊन माहिती दिली गेली आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतांसाठी तातडीने विजेचे पोल टाकले गेले. आज त्यावर गंज चढलाय. तरीही प्रत्यक्ष वीज जोडणीचं काम झालंच नाही. आमदारांनीही गांभीर्यानं दखल घेतली नाही असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. पिंपळगाव माथेची कारेवाडी आणि कारेवाडीची आता नवीन गणपतीची वाडी तयार झालेली आहे. इथं 10-15 वस्त्या आहेत. ह्या 10-15 वस्त्यांना लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही आणि रात्रीच्या अंधारामध्ये आम्हाला जनावरांची भीती आहे. वाघ, तरस, लांडगे असे रात्रीचे हिंडतात. तर आम्हाला आता लाईटीची सुविधा पाहिजे. तर आम्ही अनेक लोकांकडं अर्ज केले, मंत्र्यांच्या गाठी घेतल्या आणि कोणीच आमचं काही मान्य केलं नाही. गेले का मंत्र्यांकडं, ते सांगतात आता उद्या येईल, परवा येईल, असं परत हेलपाटे मारून कंटाळून गेलो. आता आमच्याकडं कोणीच पाहत नाही. आम्हाला आहे ना काहीतरी चांगला मार्ग द्या आणि हे आमचे कामं करून घ्या. बरेचसे घरकुलं आहेत, त्यांना पाणी नाही, ती तशीच पडलेली आहेत आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही. 2 किलोमीटर व लांब जावं लागतं आणि पाणी आणावं लागतं आणि पाणी नसल्यामुळं जीवन कसं जगवायचं. तर आम्हाला डोक्यावर पाणी वाहावं लागतं आणि राहिलेली कामं तशीच आहेत. तुम्ही काहीतरी करून आमची सुविधा सोडवा, हीच नम्रतेची विनंती आहे. 5-6 वर्ष झालं तसे आम्हाला पोल आणून ठेवले होते. लामटे साहेबांनी इतक्या सुरुवातीला आनंदाची बातमी दिली का बास रे बास. आम्हाला वाटलं होतं लय आनंद झालता, पण त्या आनंदाचा त्यांनी फायदा घेतला नाही आणि आम्हालाही दिला नाही. आजपर्यंत झालं लाईटीचा पत्त्या नाही. आम्ही 2 वेळा त्यांच्याकडे राजूला गेलो. अहो साहेब काय आहे काय नाही. ते म्हणले 8 दिवसात येतो. 8 दिवसाच्या आज जवळजवळ 4 महिने होऊन गेल्या. त्यांना इतकं विनंती केली का आम्हाला वाघाचं लय भ्याव आहे. रात्रीला पोरस्वरात, जनावरात कधी ना कधी इथं हल्ला होतोय. जाणारे येणारे रस्त्यावाले यांच्यावर सुद्धा हल्ला होतोय. पण आम्ही तेवढे बी फॉरेस्ट खात्याला सुद्धा कळवलं. फॉरेस्ट खातं बी येतंय जातंय. नेमकं आम्ही करायचं काय. आजपर्यंत झालं मतदान आलं का येत्यात, मतदान गेलं का झालं, परत आम्ही जातो त्यांच्या गर्ग घालतो. पण ते कोणीच काय असं आमच्या मनावर घेत नाही का यांची खरंच अडचण आहे का काय. यांट पाहून जातात का बा पाहते नाही असंही काही नाही बा. परत म्हणले कोटेशन भरा. आम्ही 2 वेळा कोटेशन भरलेत.
एकदा नाही 2 वेळा कोटेशन भरले तरी अजून काहीच नाही. शिवाय बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना त्यांच्या कार्यकाळात वारंवार सांगूनही त्यांनीही दुर्लक्ष केलंय. पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्या प्रियंका गडगे या निवडणुकीखेरीज इतर वेळी फिरकल्या देखील नाहीत, असा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते विकास लहामगे यांनी केलाय. 15 वर्षांना आजपर्यंत लाईट आलेली नाही. ज्यांनी आमच्यासाठी पोल टाकलं इलेक्शनच्या आधी डॉक्टर किरण लामटे, त्यांनी ते काही काम केलेलं नाही. आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्य ज्यांना हे अजयभाऊ फटांगरे, त्यांना पण आम्ही वारंवार नाही का सूचना केली, त्यांनी पण लक्ष नाही दिलं. आणि गडगेताई एकदाच आल्या होत्या इलेक्शनच्या वेळेस, परत काही आलेलं नाही. एवढी मोठी समस्या आहे का 1-1.5 किलोमीटरवरून आम्हाला पाणी आणायला लागतं किंवा उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही. आणि वाघाची पण भीती इथं. आम्ही लामटे साहेबांकडे गेलो होतो राजूरला, 2 वेळेस गेलो. पहिल्यांदा गेलो तेव्हा ते म्हणे तुमचं मंजूर झाले, तुमची परत यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गेलो. पुन्हा गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का 8 दिवसात काम होईल. पण 8 दिवसात काम न होता आता 4 महिने झाले तरी काम चालू केलं नाही. आणि त्यांच्या यांना फोन केला का ते म्हणतात उद्या होईन, आज होईन, निधी नाही, असे उत्तरं देतात. त्याचप्रमाणे आमच्या गावात मराठी शाळा आहे. त्या मराठी शाळेचे पत्रे सोडून गेलेत आणि पोल पण तुटलेले आहेत. तिथंच आपले मराठी शाळेचे मुलं बसतात. सर्वजण म्हणतात मराठी शाळा चालवा किंवा टिकून ठेवा, परंतु आजपर्यंत नाही का मराठी शाळेकडे लक्ष दिलं नाही. आणि पिंपळगावची आमची शाळा आहे, तिथं नवीन बिल्डिंगे होतात, कॅम्प्युटरचे लॅब होते, TH होतात किंवा गार्डन पण होतं. आणि तेच दुर्लक्ष आमच्या शाळेकडे केलं जातं. येऊन 1.5 किलोमीटर पोरांना पिंपळगावमध्ये शाळेत जायला लागतं. रस्त्याचं काम झालं आहे, पण ते मोरीपाशी जे काम झालं आहे ते एक कठाड बांधली, त्या दोन्ही साईडनं भिंतच बांधलेलं नाही, नुसतं मुरुम लुटून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं पाण्याची सुविधा नाही आहे. ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली होती का तुम्ही नळ सुविधा इथं द्या, पण त्यांनी पण ते नाही दिलेलं आजपर्यंत. आणि सगळ्यात मोठा गंभीर विषय आमचा लाईटीचाच आहे. मी साहेबांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही लाईट आम्हाला द्या, नाही तर ते टाकलेले पोलत ना ते घेऊन जा, म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीनं पाहतो. कारण आम्हाला आता इथं चार्जिंग करायची असली मोबाईलला किंवा काय अडचण असली तर गावात जायला लागतं 2 किलोमीटर. तसं आम्हाला सोय नाही. इथून लहान पोरं शाळेत जातात अंधारामध्ये. लाईटची खूप गरज आहे आम्हाला. मी इथं 4-5 वर्षापासून राहतो. आम्हाला लाईट नाही, पाणी नाही. परत ग्रामसेवक ते कधी आले नाही, विचारले नाही. आणि आमच्या पट्ट्या मागायला येतात तिथे. जर नाही पट्ट्या मागायचं भरल्या तर लगेच म्हणतात तुम्हाला दाखलं नाही, काय नाही. लगेच अडवणूक करतात, दमदाटी करून ते घेऊन जातात. तर आम्ही काय करायचं, काय कोयचं का मागायचं न्याय. या वस्तीवरील विद्यार्थ्यांची स्थिती तर अतिशय दयनीय आहे. माझा जन्म झाल्यापासून आमच्या घरात मी कधीही लाईटचा दिवा पाहिला नाही. मी सध्या 10वीला शिकते. आम्हाला कंदिलाच्या उजेडामध्ये अभ्यास करावा लागतो, अशी व्यथा विद्यार्थिनी माया लहांगे हिनं मांडली आहे. आम्हाला अभ्यासाला लाईट नाही आहे. मी 16 वर्षाची. माझे आईवडील आधी 15 वर्षीय आले होते तेव्हा पण मला आठवत नाही, पण मी पहिलीपासून इथं आहे. तेव्हा मला अभ्यासाला अडचण आहे. कंदीलाव किंवा बॅटरीक व माझा अभ्यास चालू आहे. त्यामुळं मग सरकारने मुलांकडं पण लक्ष दिलं पाहिजे. शहरातली पोरं कशी ते वेळेवर अभ्यास करतात आणि ज्यांच्या खेड्यातली पोरं त्यांना लाईटी नसतात, काय घरोघरी शासन येतं, काय हे करतात. आम्ही मतदान करतो, ते म्हणतात निवडणूक आम्हाला मतं द्या, त्यांना आम्ही निवडून देतो, पण तेच आम्हाला लाईटी देते नाही. त्यामुळं मग मला अभ्यासाला हे नाही, लाईट नाही. आम्ही पाटीव किंवा बॅटरीक व अभ्यास करीतो. त्यामुळं सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर भिवा कवटे म्हणालेत की पठार भागाची परिस्थिती अशी झाली आहे की विधानसभेचं मतदान अकोलेला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान संगमनेर तालुक्यात. त्यामुळं दोनहीकडून आम्ही दुर्लक्षित आहोत. यामुळं आम्ही न घरका न घाटका अशी अवस्था आमची झाली आहे आणि यामुळं कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी शोकांतिकाही त्यांनी बोलून दाखवली. दररोज इथं वाघ येतोय, पण काही शासनाने लक्ष देत नाही. पोल आणून टाकले इलेक्शनच्या आधी. आता 2-3 वर्ष झाले. आम्ही ऑनलाईन फॉर्मही भरले आणि मीटरची मागणीचे अर्जही टाकले, पण त्याचाही काही 2-3 वेळा आम्ही आमदार साहेबांकडे गेलो. ते म्हणे झाले ते निधी नाही, मग त्याच्यामुळं काम राहिले अडून, असं सांगत आहे उत्तर ते. एक तर आमचं काय होतं, मतदान येतात अकोले तालुक्यात, आमचा तालुका येतो इकडं जसं काय खताळ साहेबांचा संगमनेर. आणि पंचायत समिती असो, जिल्हा परिषदवाले असो, आमदार या तालुक्यातले असो, त्या तालुक्यातले कोणी लक्ष देत नाही. पाण्याची तर सुविधा नाहीच आहे प्यायची,
पण मग लाईट तरी पाहिजे ना. इथं एकतर आम्ही फॉरेस्ट आपलं बाळेश्वरच्या पायद्याला फॉरेस्ट आहे तिथं राहतो. प्रत्येकाला भीती आहेच ना. इथं शेळ्या माणसांनाही धोका आहे. इथं एक तर वस्त्या झाल्यात काहींना पाणी, मग इथं आपलं घरकुलं चालू आहे त्यांना पाणी नाही ना. लाईट नसल्यामुळं पाणी नाही. 1-1.5 किलोमीटर म्हणून प्यायला पाणी तिथूनच आणायचं आणि मग घरांना कामं राहिले आटकून तसेच घरांची. असं एवढं आहे. शासनाने लक्ष द्यावा. शासनाकडून हर घर जल यासारख्या योजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला जातो. मात्र वास्तव्यात आमच्या महिलांच्या डोक्यावरील हंडा अजूनही उतरलेला नाही. तसेच घरात वीजही नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वारंवार मागणी करूनही मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर करायचं काय, असा प्रश्न विचारत ग्रामस्थांनी तातडीनं वीज जोडणी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आज जवळजवळ 12 महिने होऊन गेलं. हे खांबळं येऊन पडलं. ते खांबळं उभं करायला माणूस नाही का, काही नाही. आम्हाला तर वाटत आम्हीच उभं करावा का काय. त्यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही इथून मागच उभं केलं असतं. व तुमच्या पद्धतीनं उभं करा किंवा काय करा. तर आम्हाला असं वाटतं इथून पुढे ना कोणी येऊ नका आणि जाऊ नका. आम्हाला मतदानही कोणाला द्यायचं नाही आणि कोणाला काही करायचं नाही एवढं. यावेळी विकास लहांगे, भिवा कवटे, लक्ष्मण लहांगे, तुळशीराम कवटे, महादू लहांगे, नाथा लहांगे, भीमा लहांगे, एकनाथ लहांगे यांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.